आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार शरद सोनवणे आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काही दिवसापूर्वी तुम्ही बिबट्यांच्या वेशीत येऊन इथे आंदोलन केलं होतं. तुमच्या ज्या मागण्या होत्या नेमक्या तुम्ही मांडल्या त्या पूर्ण झाल्या का? आणि पूर्ण नसेल झाल्या तर त्या कधीपर्यंत होईल असं तुम्हाला काही आश्वासन दिलं आहे का? नाही, आपण जे विचारते गोष्ट खरी आहे की अतिशय गंभीर बाब आहे. संकट मोठं आहे बिबट्याचं. बिबट्याचा वावर आता वाढत चाललेला आहे, तो पसरत चाललेला आहे. बिबट मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आहे, शेजारच्या आमच्या शिरूर लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यामध्ये आहे. मोठी त्या ठिकाणी बळी जात आहे, हिंसा होते. आणि अशा पद्धतीने हा बिबट जंगलातला नसून हा बिबट मानवी वस्तीतला आहे. त्यासाठी 2 रेस्क्यू सेंटरची मागणी जी आम्ही केली, ते 2 रेस्क्यू सेंटरची मागणी परिपूर्ण व्हावी अशा पद्धतीचा अध्यादेश आज 2 दिवसामध्ये काढावा म्हणून मी विनंती करण्यासाठी आता पुन्हा मुख्यमंत्र्यांना आणि वन मंत्र्यांना तातडीने भेटतोय. राणासाहेब म्हणते की हा वाघ पाळला पाहिजे, हा काय पाळीव प्राणी नाही, त्यांचा गैरसमज झालेला आहे. शेळ्या सोडल्या पाहिजे, शेळ्या सोडणं त्याच्यावरचा काही मार्ग नाही. त्यामुळे त्याचे 2 रेस्क्यू सेंटर तातडीने उभे करावेत आणि त्यांना बंद करून त्यांना खायला जागेवर घालावं. त्यांना 1.5 दिवसामध्ये फक्त 600 ग्रॅमच चिकन लागतं. त्यामुळे त्यांचा जो सगळा खर्च आहे तो प्रस्ताव बनवून शासनाने जो वाईल्ड लाईफ आहे त्यांच्याकडे पाठवा. वाईल्ड लाईफ त्यांची त्या ठिकाणी देखभाल करण्यासाठी ती लोक तयार आहेत. त्यामुळे याची काळजी सरकारने घ्यावी, याची गंभीर नोंद सरकारने घ्यावी अशी माझी त्या ठिकाणी विनंती आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब की काही लोक म्हणतात की वेशभूषा म्हणजे यांनी फॅशन शो केलेला आहे. तर हा फॅशन शो नसून हे वास्तविकता आहे. आणि वास्तव्य स्वीकारण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे वावरतो, आमची लोक जे वावरतात, जे शेती करतात, त्या शेतीमध्ये त्यांना जायला जमत नाही, मुलांना शाळेला जायला जमत नाही, मुलं आज अंगणात खेळू शकत नाही. आणि मग या वास्तव्य असलेल्या दुःखाचं कोणी जर त्या ठिकाणी समजा जर चर्चेमध्ये टीका टीका करून जर त्यांचा स्वतःला सन्मान मिळत असेल तर मला त्यांना सांगायचंय की आपण एक दिवस खाली यावं, आमच्यामध्ये 1 महिनाभर थांबावं. आणि इथं तुम्हाला किती बिबट पाहायला मिळतात, कशी परिस्थिती आहे, काय चूक आहे आमच्या जनतेची, सर्वसामान्य शेतकऱ्याची, लहान लहान बाळांची, लहान लहान मुलांची. विधवा झालेली महिला तिचा टाहो त्यांनी जर पाहिलं तर त्याला कळेल की हा फॅशन शो आहे का, हे करणं गरजेचं होतं. जी गरज होती ती मी समाजापुढे आणली. शासनाने तात्काळ या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने निर्णय करावा. आणि उद्याच्या 2 दिवसाच्या आतमध्ये अधिवेशन संपाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटरची त्या ठिकाणी कमी वेळामध्ये हा रेस्क्यू सेंटर उभं करण्याची, म्हणजे 90 दिवसाच्या आतमध्ये 2ही रेस्क्यू सेंटर उभे करावे अशी माझी विनंती राहणार. तर आगामी निवडणुका येत आहेत पालिकेच्या, त्या पार्श्वभूमीवर आज रवींद्र चव्हाण यांनी त्यांची पीसी घेतली. त्या पीसी मध्ये ते म्हटले की म्हणजे शिंदे गट आणि आम्ही सोबत लढू, म्हणजे महायुती सोबत आम्ही ठाणे आणि मुंबईत लढू, पण पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही एकत्र लढण्याचा जो अजेंडा आहे तो देणार आहात का? ठाणा, पुणा, मुंबई, नाशिक, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ ह्या ज्या होणाऱ्या मोठ्या महानगरपालिका आहेत 29, या सर्व ठिकाणी 100% महायुतीची लढाई होईल. आणि ही महायुतीची लढाई करूनच आपण लढलं पाहिजे. कारण आता आपण सरकार जर एकत्र चालवतो आणि मग खाली जर आपण जर भांडणं करत बसलो तर त्याचा मेसेज चांगला जात नाही. खालच्या ज्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये खूप तोतुमय झालं आणि ते काही योग्य नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी निवडणूक आपण एकजुटीने लढवली पाहिजे. तर विरोधकांनी शिंदे साहेबांना अॅनाकोंडा असं म्हटलंय, काय सांगाल त्यावर? शिंदे साहेब हा कामाचा माणूस आहे, स्वाभिमानी माणूस आहे. कार्यकर्त्यांना कसं उभं करावं हे शिंदे साहेबांकडून संपूर्ण राजकीय लोकांनी शिकावं. इच अँड एव्हरी कुठल्याही राजकीय माणूस आहे त्यांनी शिंदे साहेब कसे वागतात, कसे बोलतात, कसे कार्यकर्त्यांसाठी काम करतात, किती वेळ आपल्या आयुष्याचा देतात आणि ह्या करण्याच्या पाठीमागं त्यांची भावना किती सरळ आहे. ते कुठल्याही लांगाटांगाचं, छक्क्या पंजाचं, जात वर्णाचं किंवा पक्षाचं ते राजकारण करत नाही. त्यांचा हात सरळ आहे. ते देना बँक आहे, त्यामुळे त्यांना द्यायचं कळतं. त्यांनी आयुष्यभर माणसाला देत गेलेले आहेत. अतिशय राजकारणातला जर चांगला माणूस कोण असेल तर आमच्या माहितीप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. कर्तृत्वान यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झालेली आहे जनतेच्या हृदयावर. आज त्यांच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये खूप वेगळ्या पद्धतीच्या संवेदना आहेत. त्यामुळे त्यांना अॅनाकोंडा बनणं योग्य राहणार नाही. आणि जे म्हणतात ते त्यांचं स्वतःच त्यांचं मनाचं समाधान करतात. वास्तविकता आपापसात टीका करण्यापेक्षा आपण कामाने मोठं व्हायला पाहिजे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं.
तर हे आपल्यासोबत बोलण्यासाठी शरद सोनवणे यांनी होते. यांनी सविस्तर आपल्याला सांगितलंय की त्यांचा जो बिबट्या बनून येण्यामागचा उद्देश काय होता, तर सर्वसामान्य नागरिकांना यामधून न्याय मिळावं आणि गोरगरीब जनतेपर्यंत म्हणजे जो प्रश्न असेल, ग्रामीण भागातील बिबट्यांचा प्रश्न आहे तो सोडवावा, असे यांनी यावेळी सांगितलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.